पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5 वचन 13 आम्हाला सांगते, प्रभू म्हणतो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आपण याच्यावर विचार करून पाहूया प्रिय बंधू आणि भगिनीनो. पृथ्वी किती मोठी आहे, किती मोठी आहे पृथ्वी. आम्ही इथं उभा आहोत तर कुणाकडेही पाहिलं तरी आम्हाला त्या पृथ्वीच्या टोकापर्यंत पाहता येत नाही. ह्या पृथ्वीचं संपूर्ण आकार पाहण्यासाठी आम्हाला या पृथ्वीवरून बाहेर जावं लागते, वर जावं लागेल किंवा वेगळे जावं लागेल, तेव्हाच आम्हाला या पृथ्वीचा आकार दिसू शकते किंवा याचा अंत दिसू शकते. असा अंत नाही, असा आमच्या या डोळ्याने ह्या पृथ्वीचा अंत आम्ही पाहू नाही शकत. काही यंत्राने पाहता येईल किंवा इथून दूर जाऊन पाहता येईल किंवा काहीतरी त्याचं टेक्निकल हे उपयोग करून आपल्याला पाहता येईल, परंतु असं साध्या डोळ्यानं आपल्याला हा पृथ्वीचा एंड पाहता येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की खूप मोठी मोठी पृथ्वी आहे आणि या पृथ्वीचे तुम्ही मीठ आहात. मीठ, मीठ काय आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो? मीठ एक चव देणारी वस्तू आहे. चव देणारी, चव देणारी वस्तू आहे. आणि म्हणजे हे मीठ पृथ्वीसारखं मोठं नाही आहे किंवा अधिक जास्त प्रमाणामध्ये आपण याचा वापर करत नाही. थोडासा वापर करतो आपण, थोडासा मीठ, एकदम थोडासा वापर करतो, परंतु ते मीठ एकदम महत्वाचं आहे आणि आवश्यक आहे आणि चव देणार आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ लहानचं मीठ, थोडस मीठ एवढ्या मोठ्या पृथ्वीला चव आणू शकते, सौंदर्य वाढवू शकते आणि ह्या पृथ्वीला महत्व देऊ शकते. त्याचप्रमाणे आम्हाला मीठ बनण्यासाठी प्रभू सांगत आहे, पृथ्वीचं मीठ. पृथ्वी देवाने बनवलेली आहे आणि देवाने आम्हाला हे पृथ्वी दिलेली आहे आणि याला चव आणण्यासाठी, सुंदर बनवण्यासाठी, पृथ्वीला सुंदर बनवण्यासाठी, पृथ्वीला सुशोभित करण्यासाठी, एवढी मोठी पृथ्वी असली तरी त्याच्यामध्ये आमचा रोल एक मिठाच्या प्रमाणासारखा आहे. आम्ही लहानसे आहो, आम्ही एकच आहो किंवा आमचं लक्ष किंवा आमचा ज्ञान सीमित आहे, तरी आपण ह्या पृथ्वीवर आपण महान बनू शकतो आणि पृथ्वीला सुशोभित करू शकतो. आणि आम्ही स्वतःला एक मिठासारखं आपण वापर करून आपण दुसऱ्या समोर सुंदरता प्रकट करू शकतो. देवाने मिठाचा आम्हाला धडा शिकवला आहे, मिठाचं उदाहरण देऊन आम्हाला शिकवत आहे की तुम्ही मिठासारखे बना, मिठासारखे बना. मिठाचा स्वभाव काय आहे आपण पाहूया प्रिय बंधू आणि भगिनीनो. मिठाचा स्वभाव, मिठाचा स्वभाव आहे तो एकदम चविष्ट आहे, चव देते. म्हणजे दुसऱ्यांना देते. तो स्वतः किती त्रासामध्ये आहे, स्वतः ते मीठ कसं असेल, एकदम खारट आहे आणि त्याला, त्या मिठाला स्वतःची चिंता नाही, मी कसा आहो, मी खारट आहो की मी कुठं पळून आहो याची चिंता नाही, परंतु मिठाला दुसऱ्याला चव देण्याची चिंता आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा हा चवीचा गुण आमच्या जीवनामध्ये घेण्यासाठी ह्याद्वारे प्रभू आम्हाला शिकवत आहे. आम्ही मिठासारखं असावं. आम्ही कसं आहो, आमची आम्हाला काय मिळालेलं आहे, काय नाही मिळालं याची चिंता न करता आम्ही दुसऱ्यासाठी एक चव देणारे बनावं. आणि दुसरा गुण मिठामध्ये आहे तो एकदम विनम्र आहे. विनम्र आहे, कोणाला काही म्हणत नाही. ते जास्त मात्राने त्याचे वापर करायची गरज नाही.
आम्ही 1 किलो तांदूळ जर शिजवत असेल तर आम्हाला 1 किलो मीठ टाकायची गरज नाही. फक्त थोडस मीठ टाकलं तरी 1 किलो तांदळाला 1 किलो तांदळाच्या भाताला चव येणार. अशाच प्रकारे आम्ही एक शब्द जर बोललं तरी त्या शब्दामध्ये चव येणारी आमच्यामध्ये गुण असावं. एक शब्द बोललं तरी आमचं लहानपणा, आम्ही आमच्या शब्दामध्ये एक गोडवा असा आणावं, प्रेम असावं आमच्या शब्दामध्ये, बोलण्यामध्ये. कोणालाही दुःख न देणार, कोणाचाही अपमान न करणार, कोणालाही त्रास न करणारा शब्द बोलणं आपण स्वीकार करावं. आणि त्याचप्रमाणे मीठामध्ये फार महत्वाचा गुण म्हणजे ते आवश्यकता आहे, आवश्यकच आहे. मीठ आवश्यकच आहे. कोणी कमी खातात, कोणी जास्त खातात, परंतु मीठ आवश्यक आहे. समजा जेवण बनवलं, खूप सुंदर जेवण बनवलं, खूप मसाले टाकले, तेल टाकलं, सांबार टाकला आणि सर्व काही टाकलं आणि फक्त मीठच नाही टाकलं तर किती आवडीनं समजा आपण प्लेटमध्ये घेऊन एक घास जेव्हा तोंडात टाकतो तेव्हा आपल्याला समजते की याच्यामध्ये काही चव नाही. म्हणजे आवश्यक, गरज आवश्यक. तर आपल्या ह्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही सुद्धा या पृथ्वीला आवश्यक बनलं पाहिजे. आम्ही आवश्यक एक महत्वाचा घटक बनलं पाहिजे. आम्ही असे कार्य केलं पाहिजे. आम्ही जे महत्वाचे कार्य आहे, ते महत्वाचे कार्य, जे आवश्यक कार्य आहे ते आपण केलं पाहिजे. आमचा स्वभाव मिठासारखा बनाव. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, अशासाठीच प्रभूने म्हटलेलं आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, म्हणजे तुम्ही चव देणारे आहात. फक्त पृथ्वीवर म्हणण्याचा अर्थ काय? आम्ही जिथं कुठं व्यवहार करत आहोत तिथं, त्या ठिकाणी, त्या जागेवर, त्या समाजामध्ये आम्ही कसं असावं? मिठासारखं असावं. कसं? चव देणारं, विनम्र आणि आवश्यक. आणि ज्या समाजामध्ये आम्ही वावरतो, व्यवहार करतो, त्याच्यामध्ये आम्ही लोकांसमोर असं आवश्यक बनाव आणि आम्ही ह्या सर्व गुणाद्वारे प्रभू प्रकट करावं. प्रभू प्रकट झाला पाहिजे. प्रभूने आम्हाला बनवलेला आहे, मिठाला बनवलेला आहे, पृथ्वीला बनवलेला आहे. तर आम्ही आमच्या स्वभावाद्वारे, आमच्या वागणुकीद्वारे, आमच्या मेहनतीद्वारे, आमच्या बोलण्याद्वारे काय प्रकट झाला पाहिजे? प्रभू प्रकट झाला पाहिजे. कारण काय आहे? प्रभू महान आहे, प्रभू सर्वशक्तिमान आहे. तर ते प्रभू महान आहे हे आपण कसं साबित करू शकतो? आम्ही मिठासारखा स्वभाव धारण करून, विनम्र बनून, आम्ही प्रभूचा गुण आत्मसात करून आपण प्रभू महान आहे असं सिद्ध करून दाखवू शकतो. प्रभू महान आहे, येशू महान आहे, तो सर्वशक्तिमान आहे, तो देवाचा पुत्र आहे. त्यांनी स्वतःला कसं प्रकट केलं? त्यांनी जास्त बोलून नाही, त्यांनी दुसऱ्याविषयी वाईट करून नाही, तर चांगल्या प्रकारे दुसऱ्यांशी वागून, प्रेमाने, आनंदाने आणि मदत करत आणि त्यांच्या जीवनामध्ये आवश्यक गोष्टीसाठी समोर येऊन मार्गदर्शन करून, त्यांच्या सोबत राहून, त्यांच्यावर प्रेम करून, त्यांच्या सोबत राहून त्यांनी साबित करून दिलं की प्रभू महान आहे. त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये क्षमा करण्याची क्षमता आहे. तो प्रेम करतो, तो दया करतो, तो विनम्र आहे आणि त्याच्याद्वारे पुष्कळ लोकांना फायदा झालेला आहे. येशूच्या उपस्थितीने पुष्कळ लोकांना फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही या जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्याप्रमाणे मिठाद्वारे आम्हाला चव मिळते, फायदा होते, त्याचप्रमाणे माझ्या स्वभावामुळे, माझ्या उपस्थितीमुळे, माझ्या कार्याद्वारे आम्ही लोकांचा फायदा करावं, लोकांना मदत करावं, लोकांना सहायता करावं, लोकांच्या दुःखामध्ये, संकटामध्ये धावून जावं, त्यांच्यासाठी प्रार्थना करावं. असं केल्याने आम्ही
स्वतःला विनम्र करतो, देवाला महान करतो आणि देवाच्या कार्याला समोर नेतो. प्रियजन हो, विश्वास ठेवूया आणि आम्ही मिठासारखं बनूया, मिठाचा गुण आत्मसात करूया आणि आम्ही प्रभूला आमच्या जीवनाद्वारे प्रगट करूया.